सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती यावर्षी सिद्ध योगावर आलेली आहे. असा खास आणि शुभ दिवस पुन्हा येणे नाही. हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा मंगळवारी आल्याने महासिद्ध योग आलेला आहे. या वर्षाचा राजा मंगळ आहे. हनुमान जयंती व चैत्र पौर्णिमा मी तुम्हाला असे 2 उपाय सांगणार आहे. जीवनात कसंही संकट असो सर्व संकटांचा नाश होईल. कुलदेवीची हनुमानाची कृपा राहील तुमच्यावर. सर्व सुख सुविधा आरोग्य मिळेल. तर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती 23 एप्रिलला मंगळवारी आलेली आहे. पौर्णिमा प्रारंभ 22 एप्रिलला उत्तर रात्री 3:25 होईल. तर पौर्णिमा संपणार आहे 23 एप्रिलला उत्तर रात्री 5:18. असा सोन्यासारखा दिवस पुन्हा येणार नाही. या दिवशी महिलांनी घरात कुलदेवीची मूर्ती टाक असेल दूध किंवा पंचामृताने अभिषेक करा. देवीला टाकावर नाहीतर श्रीयंत्र असेल तुमच्याकडे श्रीयंत्र असेल महालक्ष्मीचे त्यावर देवघरात कुंकुमार्जन करायचं आहे. त्याचबरोबर देवीला 21 लवंग आणि गुलाबाचं फूल एका वाटीत अर्पण करायचं आहे. 21 लवंगा ठेवायच्या आहे. त्याआधी हातात घ्या आणि 21 वेळा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जपायचा आहे. त्या लवंगा वाटीत ठेवायच्या. त्यावर एक गुलाबाचं फूल ठेवायचं आहे. त्या लवंगा मंत्र जप करून वाटीत ठेवायच्या. त्यावर एक गुलाबाचं लाल भडक फूल ठेवायचं आणि बरोबर वेणी फूल तांबूल किंवा पानाचा गोड विडा देवी आईच्या फोटोजवळ अर्पण करायचा आहे. वाटीत फक्त तुम्हाला 21 लवंगा आणि एक गुलाबाचं फूल ठेवायचं. ती वाटी देवीजवळ ठेवायची आहे आणि त्याचबरोबर देवीच्या फोटोजवळ किंवा टाकाजवळ तुम्हाला फूल वेणी तांबूल किंवा पानाचा गोड विडा अर्पण करायचा आहे. या दिवशी खिरीचाच नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही काही दुसरं गोड करायचं असेल तुम्हाला करू शकता, पण मी म्हणेल चैत्र पौर्णिमा आहे खिरीचा गोड नैवेद्य दाखवा. त्यात थोडीशी केशर हवं तर टाका आणि आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवा. तुमच्या घराजवळ किंवा घरात एखादी कुमारिका असेल तिला एखादा गजरा द्या आणि खीर प्यायला द्या. वाटीभर का होईना, लहान वाटी भरून जरी खीर पिली त्या मुलीने तरीही त्या कन्याकुमारीने तुमच्या घरात जर थोडी का होईना खीर पिली तर सोन्याहून पिवळं तुमचे दिवस बदलायला वेळ लागणार नाही. सोन्यासारखे दिवस येतील. कशीही गरिबी दारिद्र्य असेल दूर होईल. म्हणून या चैत्र पौर्णिमेला तुमच्याकडनं या चैत्र नवरात्रीत काही सेवा देवी आईची राहून गेलेली असेल तर या चैत्र नवरात्रीला एखाद्या कुमारिकेला एखादा गजरा काहीतरी भेटवस्तू नाही तर 11 रुपये 21 रुपये तिच्या हातात द्या आणि तिला हळदी कुंकू लावून थोडीशी खीर प्यायला द्या. बस मग बघा चमत्कार लगेच सुरू होतील. तुमच्या घरात पैसा चालून येईल. तुमच्या घरात अशी आपल्या घरात चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची साधी सोपी सेवा करायची आहे. देवीला 21 लवंग अर्पण केलेल्या तुम्ही तिजोरीत ठेवा किंवा तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ल्या तरीही चालेल. सकाळ संध्याकाळ आपल्याला कापूर आरती करायची आहे. किमान संध्याकाळी तरी या दिवशी तुमच्या कुलदेवीची बाप्पाची अशा 2-3 आरत्या आपल्याला या दिवशी करायच्या आहे. संध्याकाळी चैत्र पौर्णिमेला आपल्याला घरात कापूरसोबत जाळायच्या आहे 2-3 वस्तू. हा धूप करण्यासाठी तुम्हाला होमपात्र किंवा कापूरचे तुम्ही ज्या भांड्यात कापूर जाळत असाल ते भांडे घ्यायचे आहे आणि त्या भांड्याला मातीने सारवून म्हणजे थोडंसं लेपन करून घ्यायचं आहे. तुमच्या कुंडीतली थोडीशी माती घ्या, त्यात थोडं पाणी टाका आणि त्याचं लेपन आपल्याला त्या भांड्याला करायचं आहे ज्यात आपल्याला चैत्र पौर्णिमेला संध्याकाळी कापूर जाळायचा आहे. यामुळे मातीचा त्या भांड्याला स्पर्श होईल आणि ते भांडं इतकं पवित्र होईल आणि त्या भांड्यात जर आपण असा काही धूप करायचा आहे त्यामुळे बघा इतकं घरातलं वातावरण पवित्र होईल. तर बरोबर 6:45 ते 7च्या दरम्यान हा कापूर जाळायचा आहे आपल्या घरात. त्या भांड्यात गाईचे शेणकूट असेल तर तुकडा छोटासा घ्या, नसेल तर 10-12 चांगले कापूर ठेवायचे आहे. भीमसेनी कापूर असेल बाजारात तुम्हाला मिळून जाईल भीमसेनी कापूर, तो विकत आणा थोडासा आणि त्याचे 10-12 लहान लहान तुकडे करायचे आहे. ते एका वाटीत ठेवा
वाटलेस थोडेसे अर्धे आधी जाळा आणि अर्धे नंतर जाळले तुम्ही तरीही चालेल. थोडासा लिंबाचा सुकलेला पाला घ्या किंवा थोडासा ओला घेतला तरीही चालेल. गुगुल धूप किंवा लोबान धूप, तुमच्याकडं जो धूप असेल तो घ्यायचा आहे. किंवा आपण बाजारातून विकत आणतो धूपाच्या कांड्या, धूप स्टिक असतील, त्याचे तुम्ही थोडे लहान लहान तुकडे करून जरी त्या कापुरावर टाकले तरीही चालेल. एक हिरवा वेलदोडा टाकायचा आहे, थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे, थोडासा गूळ आणि त्यावर थोडंसं 4-5 थेंब तूप घालायचं आहे. या सर्व गोष्टी जाळायच्या आहे. चैत्र पौर्णिमेला संध्याकाळी आपल्या घरात ह्या सर्व गोष्टी जाळून धूप करायचं आहे. तुम्हाला कळालंच असेल काय काय जाळायचं आहे. चांगल्या 10-12 कापराच्या वड्या घ्या. भीमसेनी कापूर असेल तर अवश्य घ्या. गाईचं शेणकूट असेल तर त्यावर हे कापूर ठेवायचं आहे. त्याबरोबर तुमच्याकडं लोबान धूप किंवा गुगल धूप असेल तो घ्या, नाहीतर धूपाच्या स्टिक असतील त्याचे तुकडे करून ठेवा. एकच वेलदोडा घ्यायचा आहे, थोडीशी पिवळी मोहरी, थोडासा गुळाचा खडा आणि थोडंसं तूप. या सर्व वस्तू तुम्हाला कापरावर जाळायच्या आहे. या वस्तू नसतील तर कापूर घ्या, काळी किंवा पिवळी मोहरी घ्या, लोबान किंवा गुगल धूप घ्या आणि याचासुद्धा धूप केला तरीही चालेल. हे साहित्य वस्तू असतील तर मी म्हणेल याचा धूप चैत्र पौर्णिमेला घरात करा. नारळाच्या करवंट्या असतील, तुम्ही नारळाच्या करवंटीवर धूप केला तरीही चालेल. यामुळे घरातील संपूर्ण नकारात्मकता नाश पावते. कपाट, बेड खाली सगळ्या ठिकाणी पसरवायचा आहे. आधी धूप केल्यावर देवांना दाखवायचा, मग मुख्य दरवाजात माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी दारात फिरवा संपूर्ण, नंतर संपूर्ण घरात कान्या कोपऱ्यात फिरवा. टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे आपल्याला हा धूप, कापराचा धूप फिरवायचा आहे. या नंतर जाळलेलं साहित्य एखाद्या झाडाखाली टाकून दिलं, उरलेलं असेल काही त्या भांड्यात तरीही चालेल. या कापूर धुपामुळे घरात पॉझिटिव्ह, पवित्र व मांगल्यमय वातावरण निर्माण होईल. म्हणून चैत्र पौर्णिमेला या 2-3 वस्तू जाळून आपल्या घरात महिलांनो नक्की असा धूप करा. माता लक्ष्मी आकर्षित होईल, तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न राहील, घरात भरभराट राहील, मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल. म्हणून चैत्र पौर्णिमेला नक्की असा धूप करायचा आहे. आता दुसरा उपाय, आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर तुम्हाला काय घ्यायचं आहे थोडक्यात सांगते, जास्त तुमचा वेळ नाही घेत. एक तुरटीचा खडा घ्या, लहान असला तरीही चालेल. थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी हातात घ्यायची आहे. उजव्या हातात मुलांवरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने ओवाळून घ्या. ओवाळताना श्री स्वामी समर्थ किंवा काल भैरवनाथाय नमः हा मंत्र म्हणून तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलात तरीही चालेल. ओवाळून माझ्या मुलावरची इडा पिडा टळो, संकट टळो हे सगळं म्हणून तुम्हाला हातातील तुरटी व मोहरी बाहेर दक्षिण दिशेला जोरात फेकून द्यायची आहे. किंवा तुमच्या घराजवळ एखादा चौक असेल तिथं टाकून दिली तरीही चालेल. आता तुम्हाला या वस्तू टाकायला जागाच नसेल, तुम्ही फ्लॅटमध्ये राहता, तर या उतरवलेल्या ओवाळून टाकलेल्या वस्तू बेसिनमध्ये हात धुवून टाकला तरीही चालेल. तुरटी लगेच वितळून जाईल. मुलांवरील इडापिडा, नजर बाधा, शत्रू बाधा, विनाकारण कोणी त्रास देत असेल सगळं नाश पावेल सगळं लगेच नाश पावेल. मुलांची त्या क्षणापासून प्रगती व्हायला सुरुवात होईल. हे दोन्ही उपाय महिलांनी चैत्र पौर्णिमेला करायचेच आहे. मुलांवरून या 2 वस्तू नक्की ओवाळून टाका. तुम्हाला फक्त तुरटी आणि पिवळी मोहरी, तुमच्या घरात पिवळी मोहरी नसेल काळी मोहरी घ्या, पण उपाय चुकवू नका. आता चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची सेवा देवघरात कशी करायची, संध्याकाळी धूप कसा करायचा, मुलांवरून कोणती वस्तू वाळून टाकायची सर्व जाणून घेतलं. त्याचबरोबर हनुमानाची कृपा मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला काय करायचं, तर हनुमान मंदिरात जायचं आहे. 21 विड्याची पानं घ्या, त्यावर लाल पेनाने किंवा अष्टगंध असेल त्यात थोडं पाणी टाकून चांगलं ओलं करून घ्या आणि त्याने जय श्रीराम हे लिहून घ्यायचं आणि त्या पानांचा हार पांढऱ्या सुतात म्हणजे पांढऱ्या दोऱ्यात बांधून, सुईचा वापर करू नका. त्या पांढऱ्या दोऱ्यात कसं बांधायचं हे आता सर्वांनाच माहीत आहे. देठाचा भाग आपण त्या दोऱ्याला बांधायचं आणि असं 21 पानांचा हार बांधून तो हार हनुमानाला गळ्यात घालायचा आहे.
आणि एक दिवा जय श्रीराम बोलून हनुमाना पुढे लावायचा आहे। हनुमान मंदिरात मोठ्या दिव्यात सुद्धा थोडं तेल टाका, जेणेकरून तुमच्याकडून दिवा जास्तीत जास्त तेवत राहील आणि हनुमानाचा आशीर्वाद आपल्या घरादाराला जास्तीत जास्त मिळेल। तुम्हाला विड्याची पानं नाहीच मिळाली, मिळतीलच मी तर म्हणेल, आणि अगदीच नाही मिळाली तर काय करायचं, कोरा चांगला कागद घ्यायचा आहे। कोरा म्हणजे अगदी आपण ज्यावर चित्र काढतो तो कोरा कागद घ्यायचा आहे, आपण लिहितो तो कोरा कागद नव्हे। कोरा कागद घ्यायचा आहे चित्रकलेच्या वहीतून, आणि त्यावर जय श्रीराम 21 वेळा, 51 वेळा, 101 वेळा किंवा 1001 वेळा, तुम्हाला जेवढ्या वेळा लिहिता येईल असं लिहून घ्यायचं आहे। विषम संख्येतच लिहायचं आहे आणि तो कागद हनुमानाच्या चरणी पायाशी अर्पण करायचा आहे। आणि अर्पण करताना सुद्धा जय श्रीराम बोलूनच अर्पण करायचं आहे। एक नारळ घेऊन जा आणि हनुमान मंदिरात हनुमानाला अर्पण करा। मनातील प्रार्थना बोलून घ्या, काय तुम्हाला त्रास वगैरे असेल बोलून घ्या, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हनुमानाला प्रार्थना करा। हनुमानाला प्रार्थना करताना सुद्धा तुम्हाला जय श्रीराम बोलायचं आहे। मंदिरात बसून जय श्रीराम मंत्र जपत राहा आणि घरी येताना, आणि तुम्हाला मंदिराबाहेर नारळ फोडायचा असेल तर प्रार्थना करून एक नारळ फोडून प्रसाद म्हणून घरी आणा आणि घरातल्या व्यक्तींनी तो नारळाचा प्रसाद खा। पौर्णिमेला कुणाला सुद्धा प्रसाद देऊ नका किंवा घरी आणून घरातल्या व्यक्तींनीच खायचा आहे। अमावस्या पौर्णिमेला प्रसाद घेण्याचा आग्रह कुणा व्यक्तीला करू नये, कारण मुळातच अमावस्या पौर्णिमेला पांढऱ्या वस्तू प्रसाद म्हणून कुणी दिल्यास घेऊ नये आणि खाऊ नये। पांढरी मिठाई, खोबरं अशा वस्तू कुणाकडून घेऊ नका, घरी नेऊ नका आणि खाऊ नका। हनुमान जयंतीला काही नाहीच जमलं तर अखंड जय श्रीराम जपत राहा, दिवसभर जपा। मंदिरात नाही जाता आलं तर घरी जय श्रीराम जपा, आणि मंदिरात जाता आलंच तर मंदिरात दर्शन घेऊन मी तुम्हाला 21 विड्याच्या पानांचा जय श्रीराम लिहून त्या पानांची माळ हनुमानाला चढवा, नाहीतर एका स्वच्छ कागदावर लिहून तो कागद जरी हनुमानाच्या चरणी चढवला तरीही चालेल। एक चमेलीच्या तेलाचा दिवा आपल्याला मंदिरात लावायचा आहे। आता चमेलीचं तेल नाही मिळालं, मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा। दिवा लावताना सुद्धा जय श्रीराम बोलायचं आहे। मंदिरातून घरी येताना हनुमानाच्या पायाजवळील किंवा हृदयाजवळील थोडंसं शेंदूर घेताना सुद्धा जय श्रीराम बोला आणि मगच शेंदूर घ्या। तो शेंदूर घरी आणून घराच्या मुख्य दरवाजाला लावा, जय श्रीराम बोलूनच लावा। स्वतःच्या कपाळी लावा, मुलांना लावा। कायम हनुमान तुमच्या घराचे, मुलांचे रक्षण करतील। जय श्रीराम मुखाने हनुमान जयंतीला बोलत राहा, कायम हनुमान तुमचे रक्षण करतील। व्हिडिओ आवडला असेल, मी तुम्हाला चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची काय सेवा करायची, घरात कसा कापूर होम करायचा, कापूर धूप, मुलांवरून कोणती वस्तू ओवाळून टाकायची, हनुमान मंदिरात कोणती सेवा करायची आहे, संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला उपाय सांगितलेले आहे। व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद।